नमस्कार. पुढारी कस्तुरी क्लब या विशेष कार्यक्रमामध्ये मी भाग्यश्री जाधव तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर विद्याधर गिरी, जे आपल्याला आज स्त्रियांचे आजार आणि यावर आयुर्वेदातील उपाय यावर मार्गदर्शन करणार आहेत. स्त्री ही आपल्याला वेगवेगळ्या रूपात पाहायला मिळते आणि या सगळ्या पत्नीच्या रूपात पाहायला मिळते, आईच्या रूपात, कधी बहिणीच्या रूपात आणि कधी मुलीच्या रूपात. पण हे सगळं करत असताना स्त्रियांवर अनेक प्रकारचे आजार आपल्याला पाहायला मिळतात. या आजारांची नेमकी लक्षणं काय आहेत आणि यावर आयुर्वेदात काय उपाय आहेत याबाबत मार्गदर्शन करणार आहेत आपल्याला डॉक्टर गिरी सर. त्यांच्याशी आपण बोलूयात. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे पुढारी ऑनलाईनमध्ये. नमस्कार. सरांचा पहिला मी परिचय करून देते. सर गेले 25 वर्ष या आयुर्वेदाची प्रॅक्टिस करतायत. 10 वर्षापासून ते औषधमुक्त जीवन याविषयी अनेक वर्तमानपत्रात लेख लिहित आहेत. 2015 पासून डायबेटीस मुक्त भारत हे अभियान ते राबवत आहेत आणि आजपर्यंत हजारो लोकांना त्यांनी डायबेटीस मुक्त केलेलं आहे. सध्या लहान मुलांमध्ये होणाऱ्या टाईप 1 डायबेटीसवर संशोधन ते करतायत आणि यातून अनेक जणांना फायदा झालेला आहे. तसंच हृदयविकार, किडनी, थायरॉईड, कॅन्सर इत्यादी बाबत अनेक आजारांवर विशेष संशोधन ते करतायत आणि आज आपल्याला ते स्त्रियांचे आजार आणि त्यावर आयुर्वेदात काय उपाय आहेत याबाबत मार्गदर्शन करणार आहे. सर, सगळ्यात पहिला प्रश्न, आत्ताची बदललेली जीवनशैली आहे आणि अनेक तरुणींना मासिक पाळीच्या समस्या जाणवत आहेत, अनेक तक्रारी आहेत. तर या तक्रारी नेमक्या का जाणवत आहेत आणि यावर आयुर्वेदात काय उपाय आहेत याबद्दल सांगा. जनरली मासिक पाळीच्या ज्या समस्या निर्माण होत आहेत, जर का पहिल्यापासून आपण बघितलं तर आधी तेवढे केमिकल्स आपण शरीरामध्ये इंट्रोड्यूस करत नव्हतो. म्हणजे आता मूल जन्माला आल्यापासून त्याला जे पोलिओ डोसपासून जी सुरुवात होते ते 25 प्रकारचे इम्युनायझेशन्स त्याला केले जातात आणि त्यामुळे शरीराचा एक बेसिक बॅलन्स जो आहे तो बिघडून जातो. अनेक देशांमध्ये अनेक प्रकारचे याला संशोधन चालू आहेत आणि मग इम्युनायझेशन योग्य अयोग्य हा एक वेगळा भाग झाला आता. परंतु याच्यामुळे 6व्या वर्षी पाळी येणं म्हणजे नियमाप्रमाणे, म्हणजे निसर्ग नियमाप्रमाणे 13 ते 14व्या वर्षी पाळी यायला पाहिजे. परंतु आता साधारण 6व्या वर्षी, म्हणजे जर का आपण पाश्चात्य देशांमध्ये बघितलं तर 6व्या वर्षी आणि आपल्या भारतासारख्या देशामध्ये बघितलं तर साधारण 9व्या वर्षी वगैरे पाळी येते. 9व्या ते 10व्या वर्षी आजकाल मुलींना पाळी यायला लागलेली आहे. आयुर्वेदाच्या नियमानुसार बघितलं तर पहिला 12 वर्षाचा जो काळ आहे तो वायुतत्वाचा मानला जातो. वायुतत्वाच्या काळामध्ये वाढ होते शरीराची आणि ही वाढ त्यामुळे म्हणजे लहान मुलं कशी वायूसारखी नेहमी उड्या मारत असतात, तिकडे तिकडे करत असतात, बरोबर. पण म्हणजे आता म्हणजे पूर्वीच्या काळी आम्ही तसं घराबाहेर पडायचो, आमच्या घराला म्हणजे दारं नसायची, म्हणजे उघडे असायचे. पण आताचा काळ वेगळा आहे थोडासा. म्हणजे घरामध्येच बसलेले असतात. जे काही खेळणं होतं ते मोबाईलवर खेळणं होतं, त्यामुळे मग फिजिकल जे काही ॲक्टिव्हिटीज आहेत त्यांचा अभाव निर्माण झालेला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या काळामध्ये म्हणजे एक वाढीचा काळ जो असतो त्यावेळेला जे एक मानसिक सपोर्ट लागतो. आता कसं होतं की आईवडील हे जातात कामावर आणि म्हणजे आता म्हणजे म्हणतो ना की एकत्र कुटुंब पद्धती राहिलेली नाही आहे. त्यामुळे आजी म्हणजे जे असायचे त्या डेव्हलपमेंटमध्ये मदत करणारे तर ते पण तिथे नसतात आणि त्याच्यामुळे काय होतं, मूल एकलकोंड होत जातं आणि त्याच्यातून म्हणजे पाळीच्या समस्या निर्माण व्हायला शारीरिकपेक्षा मानसिक कारणं जास्ती निर्माण झालेली आहेत. जर का आपण मनाचा विचार केला तर मेनली सप्तचक्रांचा विचार करावा लागतो. म्हणजे जर का मन म्हणजे काय असं जर का आपण म्हणलं तर 3 मुख्य नाड्या, सूर्यनाडी, चंद्रनाडी, मध्यनाडी, 7 मुख्य चक्र आणि त्या 7 मुख्य चक्रातून निघालेल्या 72,000 नाड्या आणि त्या 72,000 नाड्यांनी 72,000 ट्रिलियन सेल्सला केलेला प्राणशक्तीचा पुरवठा. म्हणजे जिथे जिथे प्राण आहे तिथे तिथे मन आहे. तर मग ह्या हिशोबाने जर का तुम्ही बघितलं तर स्त्री हॉर्मोन्स जे आहेत ते स्वाधिष्ठान चक्राने बॅलन्स होतात. म्हणजे आपल्या बेंबीच्या थोडंसं खालच्या बाजूला स्वाधिष्ठान चक्र असतं. तसं नावातच त्याच्या आहे स्वाद, बरोबर. म्हणजे आपल्या म्हणजे जीवनाची सर्व प्रकारची टेस्ट, म्हणजे तुम्हाला काय खायला आवडेल, काय घालायला आवडेल, काय करायला आवडेल, या सगळ्या गोष्टी तिथे असतात. आता जर का तुम्ही बघितलं तर पूर्वीच्या काळी आपल्याला तेवढे टेन्शन्स नव्हते, पण आता टेन्शन्स मात्र वाढलेले आहेत. म्हणजे परीक्षेचं टेन्शन आहे, पहिलं यायचं टेन्शन आहे, म्हणजे सगळ्याच बाबतीमध्ये कॉम्पिटिशन्स वाढलेले आहेत. आणि ही 7 चक्र म्हणजे आपण जर का 7 गिअर असं जर का आपण धरलं तर त्याचं प्रेशर एवढं आहे आपल्यावर की ती चक्र नीट फिरत नाहीत. त्यामुळे बघा ना, आपल्या आवडीनिवडी की आत्ताच्या मुलांच्या आवडीनिवडी जर का ह्याच्यामध्ये बघितलं तर आपल्याला काय आवडतं की साध्या खाणं आवडतं की हलकं संगीत आवडतं, पण आजकालच्या मुलींना ढणढण झालेलं आवडतं, बरोबर ना. याच्यामागे कारणच हे आहे की
जोपर्यंत काहीतरी धनधन होत नाही तोपर्यंत स्वादिष्टान चक्र फिरत नाही, कारण ते जाम झालेले आहेत टेन्शनने, फिरणार नाही. आणि ते स्वादिष्टान चक्र फिरलं नाही तर स्वादाची जाणीव होणार नाही. मग त्याच पद्धतीने म्हणजे कसं होतं की हे स्वादिष्टान चक्र जर का प्रॉपरली जर का त्याची मुवमेंट होत नसेल तर मग त्याच्या अंडरच तुमचे फिमेल हॉर्मोन्स आहेत आणि त्याची पण म्हणजे योग्य पद्धतीने म्हणजे हॉर्मोनचे सिक्रिशन्स व्हायला पाहिजे ते होत नाहीत आणि त्याच्यामुळे मग पाळीच्या समस्या निर्माण होतात. मग त्याच्यामधून पाळीच न येणे, कारण हे स्वादिष्टान चक्र जर का प्रॉपरली फिरलं नाही म्हणजे एक तर फिजिकल गोष्टींचा अभाव, मानसिक ताणतणाव, बरोबर, आणि दुसरं म्हणजे ह्या काळामध्ये जो काही मानसिक सपोर्ट मिळायला पाहिजे, जो एक मार्गदर्शन मिळायला पाहिजे त्याचा अभाव, या 3 मुख्य गोष्टींमुळे पाळीच्या समस्या निर्माण होत आहेत. सर PCOD आणि PCOS म्हणजे नेमकं काय? आता PCOD म्हटलं जर का त्याचा लॉंग फॉर्म जर का आपण बघितला तर पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज किंवा पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम, बरोबर ना. आता याचं थोडंसं भाषांतर करायचं म्हटलं तर पॉली म्हणजे अनेक, सिस्टिक, बरोबर ना, म्हणजे आपलं शरीर लहानपणी इलास्टिक असतं, नंतर ते प्लास्टिसिटीकडे जातं, म्हणजे असे सिस्ट फॉर्म व्हायला लागतात, बरोबर. म्हणजे पॉली म्हणजे अनेक, सिस्टिक, ओव्हॅरियन म्हणजे ओव्हरीमध्ये अनेक प्रकारचे सिस्ट तयार व्हायला लागतात आणि तो आजार, डिसीज म्हणजे आजार, बरोबर ना. म्हणजे आपल्या म्हणजे अंड्याच्या पिशवीमध्ये म्हणून आपण ज्याला ओव्हरीजमध्ये अनेक प्रकारचे जर का सिस्ट तयार व्हायला की ते त्याला पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज म्हणतात. म्हणजे आता हे होतं कसं की पाळी येण्यासाठी 4 प्रकारचे हॉर्मोन्स कारणीभूत असतात. एक म्हणजे तुमचा जर का बघितलं तर फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन, कारण शेवटी तुमचं पिनियल ग्लँड जे आपलं 2 भुवयांच्या मध्ये जी आहे ती पिनियल ग्लँड आहे आणि ह्या पिनियल ग्लँडमधून फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन नावाचा हॉर्मोन येत असतो आणि तो हॉर्मोन काय करतो तुमच्या गर्भाशयाच्या इथे म्हणजे प्रत्येक म्हणजे देवानी आपल्याला जन्मताच म्हणजे अंड्याच्या पिशवीमध्ये किंवा ओव्हरीजमध्ये अनेक अंडी दिलेली आहे, त्यातलं एक फॉलिकल म्हणजे एक अंड काय करतो पिकवायला सुरुवात करतो. मग त्याला मदत करणारा दुसरा हॉर्मोन म्हणजे काय येतो लुटिनायझिंग हॉर्मोन. पण मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की ह्या हॉर्मोनचं एकूण सिक्रिशन जे आहे ते फक्त फिजिकल गोष्टींवर न अवलंबून असता मानसिक गोष्टींवर सुद्धा अवलंबून आहे. त्यामुळे तुमच्या जर का म्हणजे आज्ञाचक्र म्हणजे तुमच्या पिनियल ग्लँडला कंट्रोल करणारं आहे किंवा तुमच्या स्वादिष्टान चक्राला कंट्रोल करणारं आपण म्हणजे म्हणतो ना की तुमचं मन आहे, तर ह्यांचं जर का प्रॉपर जर का म्हणजे गती नसेल तर तुमचे हॉर्मोन्स प्रॉपरली होत नाहीत किंवा मानसिक ताणतणावामुळे ती गती डिस्टर्ब झालेली असते आणि मग त्याचं प्रॉपर सिक्रिशन नाही झालं तर मग हे जे अंड तयार व्हायला पाहिजे ते होत नाही. म्हणजे त्या ह्यानी 14 दिवसांमध्ये अंड तयार व्हायला पाहिजे आणि ते अंड म्हणजे एकदा तयार झाल्यानंतर फुटून बाहेर यायला पाहिजे आणि मग ते फुटलेलं अंड ज्या वेळेला गर्भाशयाकडे जाईल फॅलोपियन ट्यूबमधून त्यावेळेला मूल राहील. परंतु हे अंड फुटत नाही किंवा अर्ध कच्चं राहतं आणि त्याच्यामुळे त्याचे सिस्ट तयार होतात आणि हे असे अनेक सिस्ट ज्या वेळेला त्या ओव्हरीजमध्ये पडून राहतात, कारण जोपर्यंत अंड तयार होणार नाही तोपर्यंत ते बाहेर रिलीज होणार नाही. मग त्यामुळे त्याची जी सिस्ट तयार होतात किंवा म्हणजे अपरिपक्व अंडी आपण असं त्याला म्हणू, बरोबर ना, ही जी तयार होतात आणि ती ओव्हरीजमध्ये राहतात याला आपण पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज म्हणतो. आणि मग हा ज्या वेळेला म्हणतो ना की ही एक टेंडन्सी बनते शरीराची, म्हणजे प्रायमरी लेवलला म्हणजे आजार असतो आणि नंतर मग ती टेंडन्सी बनायला लागते आणि ही जर का टेंडन्सी जर का बनायला लागली तर त्याला आपण सिंड्रोम असं म्हणतो, बरोबर. म्हणजे थोडंसं काय म्हणतो की आता ते हॅबिच्युअल झालं शरीराला, दॅट इज अ सिंड्रोम. पण आता ह्याच्यामध्ये काय होतं की तुम्ही लक्षात घ्या की जर का अंडच तयार होणार नाही आहे तर अंड तयार झालं नाही तर मूल राहण्याचा सवाल येत नाही, अंड जर का तयार झालं नाही तर पाळीसुद्धा येत नाही आणि त्याच्यामुळे मग आजकालच्या मुलींना पाळी न येणं किंवा म्हणजे म्हणतो ना की मूल न होणं किंवा म्हणजे वंध्यत्व अशा समस्या वाढत चाललेल्या आहेत सध्या. म्हणजे जर का आपण म्हणजे सर्वे जर का बघितला वैद्यकीय सर्वे तर त्यानुसार 40% डिलेवरीज ज्या आहेत त्या टेस्ट ट्यूब बेबीने होतात आजकाल. त्यामुळे समस्या ही फार गंभीर आहे आणि त्याच्याकडे योग्य पद्धतीने किंवा आयुर्वेदाच्या दृष्टीने जर का बघितलं तर त्याच्यामध्ये आपण नक्कीच उपाय काढू शकतो. सर मासिक पाळी च्या अनेक समस्या आत्ता जाणवत आहेत, बदलती जीवनशैली त्याला कारणीभूत आहे. पण जे पिरियड्स येतात ते अनेक वेळा ती सायकल इरेग्युलर असते, अनेक वेळा 30 दिवसांनी येते किंवा 42 दिवसांनी येते. याची नेमकी कारणं काय आहेत आणि याच्यावर आयुर्वेदात काय उपाय आहेत? आता जर का म्हणजे कारणं जर का बघितलं तर मी तुम्हाला सांगितलं की हॉर्मोनल इम्बॅलन्स झालेला आहे, बरोबर आहे. तर हॉर्मोनल इम्बॅलन्स झाल्यामुळे काय होतं की म्हणजे आपण प्रत्येक वेळेला फिजिकल गोष्टी म्हणजे मॉडर्न मेडिसिन हे फिजिकल गोष्टींवर आधारलेलं आहे. आयुर्वेद मात्र फिजिकल आणि मेटाफिजिकल म्हणजे आपल्याकडे दशोत्पत्ती सिद्धांत मानला, म्हणजे 5 जे आहेत ते आपले 5 जी तत्त्व आहेत ती आणि 5 जी आहेत ती पराभौतिक तत्त्व किंवा ज्याला मेटाफिजिकल एलिमेंट मन शरीर अशा गोष्टी मानलेल्या आहेत.
तर ह्या हिशोबाने ज्या वेळेला म्हणजे ही जी मनाची जी म्हणजे म्हणतो ना की संतुलन जर का बिघडलेलं असेल तर त्याच्यातून हॉर्मोनल इम्बॅलन्स होतो आणि त्याच्यामधून मग जर का हॉर्मोन जर का प्रॉपरली तयार झाले नाहीत तर त्याच्यातून पाळी म्हणजे कधी लेट होणं किंवा काय होणं ह्या समस्या निर्माण व्हायला लागतात. जर का आयुर्वेदामध्ये म्हणजे जर का आता मॉडर्न मेडिसिनमध्ये जर का याचा उपाय आपण बघितला, पण पहिल्यांदा आपण म्हणजे मॉडर्न मेडिसिनचं जर का बघताना प्रायमरी लेवलला होतं कसं की या हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे शरीरामध्ये इन्सुलिनचा रेझिस्टन्स तयार व्हायला लागतो. आता इन्सुलिनचा रेझिस्टन्स का? कारण बघा शरीर जे आहे ना म्हणजे त्याच्यामध्ये एक सिस्टीम नाही आहे, अनेक सिस्टीम शरीराला वाचवणार आहेत. म्हणजे देवांनी तुमच्या शरीराला निरोगी राखण्यासाठी अनेक प्रकारच्या सिस्टीम्स शरीरामध्ये किंवा अनेक प्रकारचे डॉक्टर्स तुमच्या शरीरामध्ये निर्माण केलेले आहेत. फक्त त्या डॉक्टरचं म्हणणं तुम्हाला ऐकावं लागतं. म्हणजे होतं कसं की जर का समजा हॉर्मोनल इम्बॅलन्स झाला तर त्याच्यामधून इस्ट्रोजनसारखा हॉर्मोन यायला लागतो, त्याच्यातून अनेक समस्या निर्माण व्हायला लागतात पुढे जाऊन. आणि मग अशा वेळेला जर का ह्या समस्या निर्माण होतात तर त्या समस्यांमध्ये शरीराची अनवॉन्टेड ग्रोथ होते आणि ह्या ग्रोथसाठी लागणार काय तर तुम्हाला साखर लागणार, बरोबर ना. आणि ही जर का साखर तुमच्या खाण्यातून अति प्रमाणात यायला लागली तर आपण काय करू की त्या गोष्टीला मदत केल्यासारखं होईल आणि शरीराची अनवॉन्टेड ग्रोथ होऊन अनेक आजार निर्माण होतील. मग शरीर त्याला विरोध करतो आणि शरीर काय करतो की येणाऱ्या साखरेला थांबवायचा प्रयत्न करतो आणि मग त्याच्यासाठी तो काय निर्माण करतो, इन्सुलिन रेझिस्टन्स निर्माण करतो. आता खरं वास्तविक डायबिटीसमध्ये सुद्धा इन्सुलिन रेझिस्टन्स निर्माण होतो, पण डायबिटीसमध्ये इन्सुलिन रेझिस्टन्स निर्माण व्हायचं कारण वेगळं आहे. म्हणजे त्याच्या लिव्हरमध्ये प्रॉब्लेम झालेला असतो आणि म्हणजे आता सिद्ध झालेलं आहे की डायबिटीस हा लिव्हरमुळे होणारा आजार आहे, तर त्यामुळे लिव्हरमध्ये प्रॉब्लेम झालेला असतो आणि म्हणून म्हणजे इन्सुलिन रेझिस्टन्स क्रिएट होतो. आणि फिमेल्समध्ये म्हणजे वाढत्या वयाच्या मुलींमध्ये जेव्हा पाळीच्या समस्या होतात किंवा PCOD सारख्या वगैरे समस्या होतात, इरेग्युलर पाळीच्या समस्या होतात, त्यावेळेला जो इन्सुलिन रेझिस्टन्स क्रिएट होतो तो जो इन्सुलिन रेझिस्टन्स आहे तो जो म्हणजे म्हणतो ना की शरीरातील हॉर्मोनल इम्बॅलन्स किंवा फिमेल हॉर्मोन इम्बॅलन्स झालेला आहे त्याच्यामुळे होतो. आणि आपण मात्र शरीराचा आवाज न ऐकता आपण मेटफॉर्मिनसारख्या गोळ्या देतो. त्यामुळे बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की डायबिटीज आम्हाला नाही आहे, मग डायबिटीजच्या गोळ्या का दिल्या जातात. परंतु म्हणजे म्हणून म्हणतो ना की आपण निसर्गाच्या विरोधात जर का जाऊन काम करायला लागलो तर मग त्याच्यानंतर त्याचे परिणाम जे आहेत ते चुकीच्या दिशेने जायला लागतात आणि मग त्याच्यातून वंध्यत्वासारख्या समस्या निर्माण होणं किंवा इतर अनेक प्रकारचे प्रॉब्लेम निर्माण होणं या गोष्टी व्हायला लागतात. आयुर्वेदामध्ये जर का बघितलं तर अशोकाचं झाड बऱ्याच जणांना माहिती असेल, बऱ्याच ठिकाणी उंच उंच झाड असतात, दाढीचं हायब्रिड झाडं, पण नैसर्गिक झाड थोडंसं वेगळं असतं, औषधी झाड असतं अशोकाचं, बरोबर ना. तर या नावातच बघा अशोका म्हणजे शोक घालवणारा, बरोबर ना. अशोका म्हणजे शोक घालवणारा. त्यामुळे तुम्हाला जर का पाळीच्या समस्या असतील आणि नंतर वंध्यत्वासारखी समस्या त्यातून म्हणजे म्हणतो ना की वंध्यत्व निर्माण होण्याची ती पहिली पायरी आहे, तर त्यामुळे तो शोक पुढे जाऊन निर्माण होऊ नये म्हणून मग तुम्ही अशोकाचे म्हणजे आता जर का त्याचं कषाय पण घेतलं जातं आजकाल, नाही नैसर्गिक म्हणून. आता कषाय म्हणजे नक्की काय तर तुम्ही सकाळी उठल्यानंतर एका भांड्यामध्ये पाणी गरम करायचं आणि मग त्याच्यानंतर अशोकाची 3-4 पानं त्याच्यामध्ये टाकायची, 1-5 मिनटं झाकून ठेवायचं आणि ते पाणी तुम्ही घ्यायचं, दॅट इज अ कषाय. हे घेता येतं. पण ज्यांना रेडीमेड घ्यायचं असेल तर अशोकारिष्ट हे एक औषध आहे, बरोबर ना. अनेक कंपन्यांचं ते मार्केटमध्ये अवेलेबल आहे, त्यामुळे तुम्ही अशोकारिष्ट घेतलं तरी होऊ शकतं. त्याच्यानंतर जर का बघितलं तर कोकिळाक्ष नावाची एक वनस्पती आहे, बरोबर ना. की म्हणजे जर का गर्भ राहत नसेल किंवा म्हणजे आपण म्हणतो की मध्ये मध्ये गर्भ पडण्याच्या वगैरे समस्या असतात किंवा पाळीच्या अनेक प्रकारच्या समस्या असतात, याच्यासाठी सुद्धा या कपिलाक्ष वनस्पतीचा चांगला उपयोग होतो. आणि दुसरं म्हणलं तर म्हणजे स्त्रियांसाठी म्हणा किंवा पुरुषांसाठी म्हणा, शरीराची वाढ प्रॉपरली व्हावी, शरीरातले सगळे इम्बॅलन्स निघून जावे, ह्याच्यासाठी शतावरी आणि अश्वगंधा ह्याच्यासारख्या दुसऱ्या वनस्पती नाही आहेत. म्हणजे स्त्रीमध्ये तर म्हणजे म्हणतो ना की पूर्णपणे लाईफटाईममध्ये सर्व प्रकारचे हॉर्मोन बॅलन्स करण्याचं, इव्हन पुरुषांमध्ये म्हणजे पण विकनेस कमी करण्याचं काम शतावरीसारखी वनस्पती करत असते. आणि अश्वगंधा जी आहे ती तर अश्वशक्ती देणारी आहे. म्हणजे म्हणतो ना की आपण नको ते टॉनिक्स आणि ते घेण्यापेक्षा तुम्ही जर का अश्वगंधा घेतलं, इवन आता त्याचे अँटीव्हायरल इफेक्ट्स पण म्हणजे सिद्ध झालेले आहेत. त्यामुळे आता जे म्हणजे मध्ये जे आयुष मिनिस्टरनी पण जे काही गाईडलाईन्स काढल्या होत्या त्याच्यामध्ये पण त्यांनी अश्वगंधाच्या कॅप्सूल घ्यायला सांगितल्या होत्या. इवन आता रामदेव बाबांनी जे औषध काढलेलं आहे त्याच्यावर इम्युनिटी वाढवणारं, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी काय वापरलं आहे, गिलोय, अश्वगंधा आणि तुलसी, बरोबर ना. या 3च गोष्टींचा वापर केला आहे. त्यामुळे अश्वगंधाच्या अँटीव्हायरल प्रॉपर्टीज आहेत, बॉडी बॅलन्सिंग प्रॉपर्टीज आहेत, त्यानंतर म्हणजे शरीराची ताकद वाढवणारी आहे, तुमची एनर्जी वाढवणारी आहे. या वनस्पतींचा जर का योग्य वापर केला किंवा त्याची जी काही रेडीमेड औषधं येतात त्यांचा जर का योग्य वापर केला तर पाळीच्या समस्यांवर नैसर्गिकरित्या मात करणं नक्कीच शक्य आहे.
आणि सर पाळीच्या समस्या ह्या एखाद्या व्यक्तीला की एखाद्या स्त्रीला समजा पाळीच्या वेळी अनेक वेळा खूप पोट दुखतं किंवा रक्तस्राव जास्त होतो किंवा रक्तस्राव कमी होतो, याची नक्की कारणं काय असू शकतात? आता कसं असतं की पाळीचं जर का एकूण सायकल जर का आपण बघितलं तर इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन नावाचे हॉर्मोन्स पण त्याच्यामध्ये कारणीभूत असतात. म्हणजे अंड तयार करण्यापर्यंत फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन हा ब्रेनपासून येणारा म्हणजे सेंट्रली कंट्रोल आणि ल्युटिनायझिंग हॉर्मोन लोकली. पण बाकी इतर अनेक गोष्टी लागतात. म्हणजे नुसतंच अंड तयार होणं हा काही एक भाग नाही आहे, बरोबर ना. म्हणजे जे मूल येणार आहे त्या मुलाला जर का गर्भाशयामध्ये 9 महिने राहायचं असेल तर त्याच्यासाठी कुशनिंग लागणार आहे. ते 9 महिने सस्टेन व्हायचं असेल तर त्याच्यासाठी म्हणजे त्याची वाढ होण्यासाठी अनेक गोष्टी लागणार आहेत किंवा शरीराकडून घ्याव्या लागणार आहेत. तर ह्याच्यासाठी इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन नावाचे हॉर्मोन्स काम करत असतात. म्हणजे जर का आपण पाळीचं सायकल 28 दिवसाचं म्हणतो, बरोबर ना, तर त्याच्यामध्ये पहिले 14 दिवस हे अंड बनायला लागतात, बरोबर ना. ल्युटिनायझिंग हॉर्मोन किंवा हे ते त्याला काम करत असतात. पण हे जे अंड बनण्याचं काम होत असतं त्यावेळेला सायमल्टेनियसली इस्ट्रोजेन नावाचा हॉर्मोन पहिल्या 14 दिवसामध्ये एकदम पीकला असतो. आणि हा काय करतो तर हे कुशन तयार करायचं काम करतो. म्हणजे गर्भाशयाच्या आतमध्ये, युटेरसच्या आतमध्ये एक कुशनिंग तयार करायचं तो काम करत असतो. आणि मग हे कुशन तयार होतं आणि ज्या वेळेला म्हणजे अंड प्रॉपरली 14व्या दिवशी तयार होईल त्यावेळेला ते म्हणजे आपल्या काय म्हणतो पोटाच्या पोकळीमध्ये येतं आणि तिथून फॅलोपियन ट्यूबच्या मार्गाने ते आपल्या गर्भाशयाकडे ट्रॅव्हलिंग करतं. हे ट्रॅव्हलिंग 3 दिवसाचं असतं. त्या पिरियडमध्ये जर का फर्टिलायझेशन झालं किंवा म्हणजे म्हणतो ना शुक्रजंतू आला आणि मूल राहिलं तर ते मूल येऊन तिथे रेस्ट होईल. आणि मग रेस्ट झाल्यानंतर त्या मुलाला वाढण्यासाठी, बरोबर ना, की ते मूल 9 महिने सस्टेन होण्यासाठी प्रोजेस्टेरॉन नावाचा हॉर्मोन लागतो. आणि हा प्रोजेस्टेरॉन नावाचा हॉर्मोन जो आहे तो काय करतो तिथे त्या बाळाला सस्टेन करतो. परंतु जर का समजा म्हणजे फर्टिलायझेशन नाही झालं तर मग हळूहळू प्रोजेस्टेरॉनचं प्रमाण पण कमी व्हायला लागतं आणि त्याच्यातून काय होतं जे म्हणजे बाहेर निर्माण झालेलं जे कुशनिंग आहे किंवा तयार झालेलं जे अंड आहे ते सगळं पूर्णपणे फुटतं आणि पडून जायला लागतं. आता याच्यासाठी म्हणजे इस्ट्रोजेन 14 दिवस येणं, त्यानंतर मधले 3 दिवस तो ड्रॉपआउट होणं, मग प्रोजेस्टेरॉन येणं, तो कंटिन्युअस होणं, तो 12 दिवसांनी ड्रॉपआउट होणं, ह्या गोष्टी व्हाव्या लागतात, बरोबर ना. म्हणजे ह्याचंही एक सायकल जे आहे ते 28 दिवसाचं. म्हणजे ते ड्रॉपआउट झाल्यानंतर 12 दिवसानंतर म्हणजे 4 दिवस पडून जातात, त्याला आपण पाळी म्हणतो. जर का कधी कधी काय होतं की हे इस्ट्रोजेनचं प्रमाण एक्सेस व्हायला लागतं, याला कारणीभूत मानसिक तशी शारीरिक कारण मी तुम्हाला सांगितली, बरोबर ना. तर इस्ट्रोजेन कधी कधी जास्ती प्रमाणात व्हायला लागतो आणि हा जो इस्ट्रोजेन आहे तो इतरही अनेक नुकसान करतो. म्हणजे जर का आपण बघितलं की इस्ट्रोजेन जर का म्हणजे म्हणतो ना की 14 दिवसामध्ये ड्रॉपआउट व्हायला पाहिजे, तो जर का नाही झाला, तो जर का पुढे चालत राहिला, महिनाभर चालत राहिला तर तो जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत प्रोजेस्टेरॉन येत नाही, प्रोजेस्टेरॉन येत नाही तोपर्यंत मग कमी होत नाही तोपर्यंत पाळी यायचा प्रॉब्लेम होतो. दुसरी गोष्ट म्हणजे जर का तुमचं अंडच तयार झालेलं नसेल तर पाळी येण्याचा संबंधच येत नाही, बरोबर ना. बऱ्याच वेळेला कधी कधी अंड तयार होत नाही तरीसुद्धा इस्ट्रोजेनची निर्मिती होते आणि म्हणजे नुसतंच कुशनिंग तयार होतं, परंतु अंड्यात जोपर्यंत एंटर करत नाही तोपर्यंत इस्ट्रोजेन ड्रॉपआउट होत नाही. म्हणजे एकमेकाशी संबंधित असतात आणि तो जर का कमी नाही झाला तर मग त्याचं प्रमाण वाढायला लागतं. आणि हे जे इस्ट्रोजेन वाढतं त्याच्यामुळे मग तुम्ही म्हणता की म्हणजे आपल्या सिबॅसिस ग्लँड ज्या आहेत त्याच्यामधून सिक्रिशन्स वाढायला लागतात आणि मग त्यामुळे ऑइलीनेस एक येतो चेहऱ्याला, बरोबर की नाही. त्यानंतर मग हा ऑइलीनेस, मग त्यामध्ये जर का तुमची धूळ बसली किंवा तुमच्या केसांमध्ये जर का कोंडा असेल आणि तो कोंडा जर का तुमच्या म्हणजे म्हणतो ना की पाठीवर छातीवर पडला आणि त्यांनी जर का त्या सिबॅसिस ग्लँड ब्लॉक केल्या तर त्याच्यातून म्हणजे चेहऱ्यावर पिंपल्स येणं, छातीवर म्हणजे पाठीवर पिंपल्स येणं, ह्या समस्या निर्माण व्हायला लागतात. इवन अनवॉन्टेड हेअर ग्रोथ याचं जे कारण आहे म्हणजे म्हणतो ना की तुमच्या म्हणजे ओठावर लव येणे किंवा म्हणजे गालावर लव येणे, हे सारखे प्रॉब्लेम इस्ट्रोजेनच्या प्रॉब्लेम म्हणजे एक्सेसमुळे होण्याची शक्यता निर्माण व्हायला लागते. तर हे सगळं जे होतं हॉर्मोनल इम्बॅलन्स व्हायला लागला की त्याच्यामधून मग कसं होतं की म्हणजे वेळेत पाळी न येणे किंवा समजा म्हणजे जर का हॉर्मोन प्रॉपरली ड्रॉपआउट झालेच नाहीत तर मग म्हणजे म्हणतो ना की जे कुशनिंग बनलेलं असतं किंवा कधी कधी इस्ट्रोजेन नसतोच जास्ती, त्यामुळे कुशनिंगच प्रॉपर बनलेलं नसतं. मग त्यावेळेला पडण्यासाठी काहीच राहिलेलं नसतं. मग त्यावेळेला पोटामध्ये दुखणं, बरोबर ना, म्हणजे नुसतंच पोटात दुखतं पण पाळीला काहीच होत नाही. किंवा जर का म्हणजे इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन प्रॉपरली ड्रॉपआउट नाही झाला तर अर्धवट पाळी येणं, अंगावरून बरेच काळ जात राहणं, ह्या गोष्टी होत राहतात, बरोबर. मग ह्याच्यासाठी कसं करावं लागतं की हॉर्मोनल इम्बॅलन्स का झालेला आहे, कुठे झालेलं आहे, त्याचं नक्की कारण मानसिक आहे, शारीरिक आहे का काय, हे बघावं लागतं. जर का कारण मानसिक असेल तर तुम्ही शारीरिक पातळीवर उपाय करून फारसे फायदे होत नाहीत. कारण आम्ही बघितलेलं आहे
तर ह्याच्यासाठी जर का तुम्ही मानसिक पातळीवर जाऊन उपाय केले, सप्तचक्रांसाठी उपाय केले किंवा काही मंत्र आपल्याकडे सांगितलेले त्यांचे जर का काही उपाय केले तर त्याचा डेफिनेटली फायदा होतो. सगळ्याच गोष्टी ह्या फिजिकल गोळ्या खाऊन किंवा फिजिकल औषधं घेऊन होतात हे आयुर्वेदाला कधीच मान्य नाही. अनेक गोष्टी ज्या मानसिक पातळीवर आहेत त्याला तुम्ही पण मानसिक पातळीवर म्हणून तुम्ही लगेच सायकोलॉजिस्टची औषधं घेऊन होत नाहीत. तुम्हाला मनाला बॅलन्स करण्याचे अनेक टेक्निक्स आयुर्वेदामध्ये आणि योगशास्त्रामध्ये सांगितलेले आहेत आणि त्याचा वापर करावा लागतो. सर, हार्मोन्स चेंजचं आपण तुम्ही सांगितलं, हार्मोन्स इनबॅलन्स होणं, त्यावेळेस अनावश्यक केस वाढणं किंवा पिंपल्स येणं अशासारखे प्रॉब्लेम्स किंवा स्किन काळी पडणं हे प्रॉब्लेम्स जाणवतात. याबद्दल काय सांगाल? म्हणजे आता जर का त्याला म्हणजे म्हणतो ना की वरून नुसतं इलाज केला, म्हणजे आपण जसं म्हणतो की सुपरफिशियल जर का उपाय करायचे म्हणले तर मग अनेक प्रकारच्या क्रीम्स वगैरे येतात. परंतु ज्याचं कारण तुमच्या आतमध्ये दडलेलं आहे, म्हणजे जोपर्यंत तुम्ही मुळावर जाऊन काम करत नाही तोपर्यंत या समस्या काही दूर होत नाहीत. मग त्याच्यासाठी बऱ्याच म्हणजे मुली अनेक ठिकाणी म्हणजे अनेक स्किन स्पेशालिस्टकडे जातात. मग त्याच्यासाठी पाठीवर, पोटावर म्हणजे सगळीकडे जे क्रीम्स येतात. त्याच्यानंतर मग अनेक वेळेला मग ते दिवसातून तोंड धुवा, मग फेस वॉश वापरा, म्हणजे असे सगळे जे उपाय म्हणजे म्हणतो ना मॉडर्न मेडिसिनमध्ये त्यांची एक वे ऑफ थिंकिंग तशीच आहे की म्हणजे आजार कुठे तो बघितला जातो आणि त्या आजारावर उपाय केला जातो. पण खरं वास्तविक आयुर्वेदामध्ये म्हणजे फोकाय असं सांगितलेलं, म्हणजे फोकस ऑफ डिस्टर्बन्स कुठे आहे, म्हणजे जरी तुम्हाला पिंपल्स चेहऱ्यावर येत असतील तरी त्याचं मूळ कुठे आहे हे बघणं गरजेचं असतं. आणि जोपर्यंत तुम्ही मुळावर उपाय करत नाही तोपर्यंत ह्या समस्या दूर होत नाहीत. कारण म्हणजे तुम्ही नुसतं पिंपल्ससाठी वरवर उपाय केले तेवढ्यापुरतं पिंपल्स कमी होतील, बरोबर ना. परत किंवा म्हणजे अनवॉन्टेड हेअर ग्रोथ जी आहे ती तुम्ही ब्युटी पार्लरमध्ये जाऊन केली तरी ती येत राहणार आहे. याच्यासाठी मुळातला उपाय म्हणजे तुमचा जो फिमेल हॉर्मोन इम्बॅलन्स झालेले आहेत आणि ते हॉर्मोन्स तुम्ही बॅलन्स केले पाहिजेत. आणि हे हॉर्मोन बॅलन्स करण्यासाठी मेनली म्हणजे म्हणतो ना की आयुर्वेदासारखा दुसरा पर्याय नाही. म्हणजे जर का तुम्ही म्हणजे विचारलं की इम्युनिटी वाढवण्यासाठी काय करू, की आता कोरोनासारखं जर का परिस्थितीमध्ये जर का तुम्ही बघितलं तर तोंडाला मास्क लावून फिरणे किंवा म्हणजे म्हणतो ना की हात धुणे आणि ह्या प्रिकॉशन एक वेगळी बाब आहे. पण याच्यातून पण म्हणजे त्याचा फैलाव रोखला जातो आहे असं काही होत नाही आहे. शेवटी तुमची इम्युन सिस्टीम महत्त्वाची आहे याच्यामध्ये. कारण बघा ना, एखाद्याच्या घरामध्ये एखाद्याला झालं आहे पण बाकी जणांना नाही झालं आहे, म्हणजे का नाही झाला, कारण त्यांची इम्युन सिस्टीम चांगली होती. त्याच्यामुळे हे वरवरचे उपाय हे टेम्पररी किंवा म्हणून आपण म्हणजे तकलादू म्हणले तरी चालतील. मूळ उपाय म्हणजे काय कोरोनावर, तर तुमची प्रतिकारशक्ती वाढवणे. आणि कोणालाही जर का तुम्ही विचारा, कुठल्याही मॉडर्न डॉक्टरला जाऊन विचारा, MD डॉक्टरला जाऊन विचारा, त्याला म्हणा बाबा प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काय करायचं, तर तो म्हणेल म्हणजे एक तर योगा करा किंवा आयुर्वेदाकडे जा, बरोबर ना. म्हणजे प्रतिकारशक्ती वाढवण्याचे कुठलेही उपाय मॉडर्न मेडिसिनमध्ये नाही आहेत. तसंच हॉर्मोनल बॅलन्स करण्याचं, कारण कसं आहे हॉर्मोनल बॅलन्स हा फिजिकल लेवलवर होणारच नाही आहे, तो फिजिकल आणि मेंटल लेवलवर होणार आहे. आणि म्हणजे मॉडर्न मेडिसिनच्या किंवा वेस्टर्न मेडिसिनच्या सगळ्या संकल्पना ज्या आहेत त्या फिजिकल लेवलवर आधारलेल्या आहेत. त्यामुळे तुम्हाला त्याच्यासाठी आयुर्वेदाच्या बेसला जाऊन मनावर जोपर्यंत काम करत नाही, हॉर्मोन जोपर्यंत तुम्ही बॅलन्स करत नाही तोपर्यंत या समस्या मुळापासून दूर होत नाहीत. सर, याच्यावर पंचकर्म हे कितपत उपाय ठरू शकतं? डेफिनेटली. म्हणजे आता जर का आपण बघितलं तर म्हणजे शरीरामध्ये जे काही हॉर्मोनल इम्बॅलन्स होतो त्याच्यासाठी टॉक्झिन्स हा सुद्धा महत्त्वाचा पार्ट आहे. आता टॉक्झिन्स फक्त खाण्यातूनच निर्माण होतात किंवा म्हणजे म्हणतो ना आरबट चरबट खाण्याने निर्माण होतात असं नाही. चुकीचे विचार करणं, बरोबर की नाही, म्हणजे या चुकीची मानसिकता असणं. म्हणजे जसं मी तुम्हाला म्हटलं की म्हणजे पूर्वीच्या काळी आपल्याकडे जी एक सिस्टीम होती की म्हणजे आईवडील जरी कामाला गेले तरी आणि नाहीतरी म्हणजे म्हणतो ना की एका पिढीचं आधीच्या पिढीशी जमतं. म्हणजे आजी आजोबा घरामध्ये असायचे आणि हे आजी आजोबा काय करायचे की म्हणजे ज्या वेळेला मुलीला नवीन पाळी चालू होत असते त्यावेळेला तिच्या शरीरामध्ये की म्हणजे जे काही बदल होत असतात किंवा मनाच्या पातळीवर जे काही बदल होत असतात त्यावेळेला मूड स्विंग होणं किंवा म्हणजे अचानक भीती वाटणं किंवा अचानक काहीतरी करावंसं वाटणं किंवा अचानक म्हणजे म्हणतो ना की एकलकोंड राहावं वाटणं, रडावं असं वाटणं, अशा अनेक घटना होत असतात. आणि ह्या वेळेला अनुभवी म्हणजे म्हणतो ना की एक तुम्हाला मदत लागते, अनुभवी म्हणजे मानसिक सपोर्ट लागत असतो जो आजी आजोबांकडून पूर्वी मिळायचा. पण आजकाल एकतर आजी आजोबा नसतात किंवा असले तरी त्यांना आपण वृद्धाश्रमात ठेवलेलं असतं, बरोबर ना. त्यामुळे म्हणजे जर का म्हणजे म्हणतो ना की म्हणून जे असे आजी आजोबांना म्हणजे तुम्ही आपल्या आईवडिलांना ज्यांना ठेवतात त्यांच्याकडे मी सांगतो
की तुम्ही ज्या मुलांना तुमच्यापेक्षा जास्ती प्रेम करताय त्यांची वाढ किंवा म्हणजे म्हणतात ना त्यांचं जर की परवरिश जी काय योग्य व्हावी अशी वाटत असेल, निरोगी व्हावी अशी वाटत असेल, तर तुम्ही तुमच्या आईवडिलांना आणून ठेवा. ते तुमच्या मुलांची योग्य पद्धतीने काळजी घेऊ शकतील. बरोबर. तर हे जे बदल आहेत म्हणजे त्या काळामध्ये होणारे ते प्रॉपरली होत नाहीत आणि म्हणजे त्यांची जी डेव्हलपमेंट आहे ती तिथे कुठेतरी डिस्टर्ब व्हायला लागते आणि त्याच्यातून हे सगळे प्रॉब्लेम क्रिएट सर होतात. आपल्याला प्रश्न येत आहेत की थायरॉइडवर काही ट्रीटमेंट आहे का आयुर्वेदामध्ये आणि त्याच्यावर काही उपाय आहेत का? डेफिनेटली बघा, एक लक्षात घ्या, मी आता तुम्हाला आत्ताच सांगितलं की मॉडर्न मेडिसिनचा वे ऑफ थिंकिंग काय की एखादी गोष्ट वाढली तर ती कमी करा, एखादी कमी झाली तर ती वाढवा. पण आयुर्वेद तशा पद्धतीने बघत नाही. आयुर्वेद म्हणतो एखादी गोष्ट का झाली, त्याचं मूळ कारण काय ह्याच्याकडे जातो. आता थायरॉइड हा ग्रोथ हॉर्मोन आहे हे बऱ्याच जणांना माहिती आहे, बरोबर ना. तर ग्रोथ हॉर्मोन आहे म्हणजे तुमच्या शरीराची ग्रोथ कुठेतरी डिस्टर्ब झाली किंवा तुमच्या शरीराच्या वाढीमध्ये कुठेतरी प्रॉब्लेम क्रिएट झाला तर तुमचं थायरॉइड वाढणार आहे. आणि जर का तुम्ही नुसतंच थायरॉइड वाढलं म्हणून ते कमी करत राहिला तर तुम्हाला त्याच्यासाठी आयुष्यभर ती गोळी घेत राहावं लागणार आहे. तर त्याचं मूळ कारण म्हणजे तुमची ग्रोथ कुठे डिस्टर्ब झालेली आहे, म्हणजे नक्की ग्रोथ डिस्टर्ब होण्यासाठी कारणं काय आहेत, कुठले हॉर्मोन्स त्याच्यासाठी कारणीभूत आहेत. म्हणजे बऱ्याच जणांना तुम्ही बघितलं की पाळीच्या समस्या ज्या मुलींमध्ये निर्माण होतात किंवा ज्या स्त्रियांमध्ये निर्माण होतात त्यांना काही काळाने थायरॉइडसारखा आजार होतो. जर का तुम्ही असंही बघितलं की अनेक म्हणजे आयुष्यभर औषधं घेणारी जी लोकं आहेत, म्हणजे डायबिटीससाठी आयुष्यभर औषधं घेणारी लोकं आहेत, आता ज्या वेळेला तुम्ही रोज 4-5 गोळ्या किंवा 5-6 गोळ्या 10-12 गोळ्या पण लोकं खात असतात आणि तुमच्या शरीराचा केमिकल बॅलन्स जर का तुम्ही बिघडवला तर तुमच्या ग्रोथ बिघडणार आहे आणि ग्रोथ बिघडला तर तुम्हाला थायरॉइड होणार आहे. त्याचबरोबर काही जण पेन किलर प्रमाणात खातात. म्हणजे कुठल्याही प्रकारची आर्टिफिशियल केमिकल तुम्ही जर का अति प्रमाणात घेत असाल, इवन आजकाल म्हणजे आपण जे काही फर्टिलायझर्स वापरतो आणि त्याच्यातून अनेक केमिकल्स आपल्या शरीरात जात आहेत त्यामुळे सुद्धा थायरॉइडसारखा प्रॉब्लेम वाढत चाललेला आहे. तर याच्यासाठी मूळ प्रॉब्लेम कुठे झालेला आहे, ग्रोथ हॉर्मोन नक्की डिस्टर्ब होण्यासाठी नक्की काय कारण घडलेलं आहे ह्याची एक चिकित्सा करावी लागते. आणि जर का आयुर्वेदाचं एक जर का जनरल औषध सांगायचं तर कांचनार गुगुळ म्हणून एक चांगलं औषध त्याच्यामध्ये येतं आणि जर का ह्याचा वापर केला आपण तर त्यांनी तुमच्या म्हणजे एकूणच शरीराच्या ग्रोथ जी आहे किंवा एकूण शरीराची जी वाढ आहे ती बॅलन्स करायला हे कांचनार गुगुळ काम करतं. कांचनार गुगुळ थायरॉइड ग्रंथींवर काम करत नाही. कांचनार गुगुळ जे आहे ते तुमच्या शरीराची ग्रोथ प्रॉपर करण्यासाठी किंवा वाढीमध्ये कुठेतरी डिस्टर्बन्स झालेला आहे तो रिपेअर करण्यासाठी काम करतं, हे समजायला पाहिजे. त्यामुळे थायरॉइड कमी करण्याच्या किंवा थायरॉइड वाढवण्याच्या गोळ्या घेण्यापेक्षा तुम्ही जर का तुमच्या बॉडी बॅलन्सिंगकडे लक्ष दिलं तर तुमच्या थायरॉइडच्या गोळ्या आयुष्यभर घेण्याची तुम्हाला गरज लागणार नाही. सर आता आपण थोडंसं वजन वाढीसाठी काय केलं पाहिजे याबद्दल थोडंसं सांगा. आता वजन वाढीसाठी जर का आपण बघितलं तर म्हणजे मी जसं तुम्हाला म्हटलं की आपल्या वजन वाढीसाठी हॉर्मोन्स पण अनेक प्रकारचे म्हणजे फिमेल हॉर्मोन जसं आपल्या शरीराची जी डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे त्या पद्धतीने होत नाही आणि त्याच्यामुळे वजन जास्ती होणं किंवा कमी होणं म्हणजे आता ते पहिल्यांदा जर का आपण कमी होण्याचं जर का प्रमाण बघितलं तर आपल्या मसल्सची जी ताकद आहे ती पोटॅशियम्सनी येते. म्हणजे आपल्या मसल्सचं कॉन्ट्रॅक्शन जे आहे ते पोटॅशियमनी होतं आणि रिलॅक्झेशन जे आहे ते कॅल्शियमनी होत असतं. तर हे जे पोटॅशियम आणि कॅल्शियम ह्याच्यासाठी ज्या जबाबदार गोष्टी आहेत त्या तुमच्या म्हणजे म्हणतात ना की पोटॅशियम कुठे तयार होतं तर तुमच्या मोठ्या आतड्यामध्ये तयार होतं. त्यानंतर कॅल्शियम म्हणजे शरीरामध्ये तुम्हाला म्हणजे कॅल्शियम तर तुम्हाला येणार आहे उन्हामधून, नैसर्गामधून, व्हिटॅमिन डी वगैरे येणार आहे, पण त्याचं जे सिंथेसिस आहे त्याच्यासाठी ज्या काही गोष्टी लागणार आहेत त्या परत तुमच्या मोठ्या आतड्यामध्ये होत असतात. इवन बी कॉम्प्लेक्स बरोबर ना, अनेक प्रकारचे जे तुमच्या शरीराला लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या मोठ्या आतड्यामध्ये होत असतात. आपल्याला बऱ्यापैकी माहीत नसतं, पण मॉडर्न मेडिसिनला पण म्हणजे हेच सांगितलेलं आहे, आयुर्वेदामध्ये पण पहिल्यापासून हेच सांगितलं. आणि जर का तुम्हाला पचनाचे प्रॉब्लेम्स असतील, तुमचं पचन प्रॉपरली जर का होत नसेल तर मग कसं होतं की कॉन्स्टिपेशनसारखे प्रॉब्लेम क्रिएट व्हायला लागतात आणि त्याच्यामधून शरीराला लागणाऱ्या ज्या आवश्यक गोष्टी आहेत, कारण शेवटी शरीराची वाढ कशावर होणार आहे, शरीराची वाढ नुसत्याच कार्बोहायड्रेटवर होणार नाही आहे बरोबर ना. त्याच्यासाठी तुम्हाला लागणार आहेत प्रोटीन्स लागणार आहेत, न्यूट्रियंट्स लागणार आहेत, मायक्रोन्यूट्रियंट्स लागणार आहेत आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत बरोबर ना त्या नुसत्याच खाण्यामध्ये येऊन चालणार नाही. कारण म्हणजे अनेक जणं म्हणजे आजकाल कसं की वजन कमी आहे किंवा अशक्तपणा आहे म्हणून डॉक्टरकडे जातात आणि मग बघतात की म्हणजे सगळ्या टेस्ट केल्या जातात आणि त्याच्यामधून कळलं जातं की बाबा म्हणजे म्हणतो B12 कमी आहे किंवा म्हणजे काय काय कमी आणि त्याच्या कॅप्सूल्स घेतल्या जातात, टॉनिक घेतले जातात, पण वर्षानुवर्ष हे घेऊनसुद्धा काही फायदा होत नाही. कारण तुम्ही काय खाताय ह्याच्यापेक्षा काय तुम्ही पचवू शकता याला फार महत्त्व आहे.
त्यामुळे हे घेण्यापेक्षा तुमच्या नैसर्गिक अन्नामधून ह्या सगळ्या गोष्टी येतच असतात, नाही असं नाही. तुम्ही जर का एक बॅलन्स डाएट घेतलं तर त्याच्यातून सगळ्या गोष्टी येणार आहेत, पण त्या पचवण्याची ताकद कुठेतरी बिघडलेली असते. आणि ही पचवण्याची ताकद जर का तुम्ही सुधारली, म्हणून तर आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे की सर्व जे आजार आहेत ते पोटातून निर्माण होतात. इवन मॉडर्न मेडिसिननी सुद्धा ही संकल्पना आता मान्य केलेली आहे. त्याच्यासाठी 72 देश एकत्र येऊन त्यांनी ग्लास नावाचा एक प्रोजेक्ट राबवला होता आणि त्याचं संशोधनाचा सार हाच आहे की सगळे आजार हे पोटामधून येतात. मग त्याच्यामुळे तुम्ही तुमचं जर का पचन व्यवस्थित सुधारलं तर तुमचा म्हणजे वजन कमी होण्याचा प्रॉब्लेम सुधारू शकतो. टॉनिक घेऊन काही फारसा फायदा होत नाही. आयुर्वेदाच्या दृष्टीने जर का बघितलं, मी मगाशी तुम्हाला सांगितलं की स्त्री शरीराच्या वाढीसाठी किंवा पुरुष शरीराच्या प्रॉपर वाढीसाठी अश्वगंधा आणि शतावरीसारख्या वनस्पती नाहीत, यांचा तुम्ही वापर केला. पुरुष असेल तर शिलाजीतचा त्यांनी वापर केला तर ह्याच्यातून तुमचं वजन वाढीसाठी फायदा चांगला होऊ शकतो. सर, वजन वाढीसाठी तुम्ही सांगितलं, पण वजन कमी करण्याचा हा एक मोठा समस्या आहे. वजन कमी करण्यासाठी अनेक वेळा खूप वेळा उपवास केले जातात किंवा खूप वेळा व्यायाम केला जातो खूप मोठ्या प्रमाणात, पण वजन कमी होत नाही. तर अशा वेळी काय केलं पाहिजे? आता एक लक्षात घेतलं पाहिजे की वजन का वाढतं हे जर का आपल्याला कळलं तर तुम्हाला वजन कमी का होतं हे कळेल, बरोबर ना. तर वजन वाढण्यासाठी कारणीभूत असतं की म्हणजे जर का आपण बघितलं की एक विज्ञान काय सांगतं की तुमच्या खाण्यामध्ये साधारण 50 ते 55% कार्बोहायड्रेट असले पाहिजेत. एक साधारण 15% तुम्हाला काय असलं पाहिजे, प्रोटीन्स असले पाहिजेत. एक 8-10% तुम्हाला चरबीचं प्रमाण असलं पाहिजे, म्हणजे तेलाचं प्रमाण असलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर मग इतर विटॅमिन्स आहेत, मिनरल्स आहेत, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते 5-7% असल्या पाहिजेत. परंतु आता जर का आपण बघितलं, आपलं सकाळपासून संध्याकाळपर्यंत जर का खाणं आपण बघितलं तर त्याच्यामध्ये सकाळी आपण जर का म्हणजे नाश्त्यामध्ये बघितलं तर पोहे, उपीट किंवा म्हणजे हल्ली पाव, म्हणजे काय म्हणतो टोस्ट किंवा बेकरी आयटम्स, ह्या सगळ्या गोष्टी खाल्ल्या जातात. हे सगळे कार्बोहायड्रेटपासून बनलेलं आहे. दुसरं जर का बघितलं, दुपारी आपण बघितलं तर म्हणजे कामावर जाणारे असतात, त्यामुळे म्हणजे 3 चपात्या, थोडीशी भाजी असते. दुपारच्या वेळेला बघितलं तर चहाबरोबर परत बेकरी आयटम्स खाल्ले जातात. संध्याकाळच्या वेळेला जर का बघितलं तर परत म्हणजे जर का टोटल तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर 80% कार्बोहायड्रेट आपण खात असतो. त्याच्यामध्ये जर का आजकालच्या मुलांची जर का आवड बघितली तर त्याच्यामध्ये पिझ्झा, बर्गर किंवा ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्याच्यामध्ये चीजचं प्रमाण अति प्रमाणात वापरले गेलेलं आहे. आणि हे चीज काय करणार आहे, तुमच्या शरीरामध्ये चरबीचं प्रमाण वाढवणार आहे. जर का तुम्ही जे काही कार्बोहायड्रेट खाल ते त्या चरबीच निर्माण होणार आहे त्याची. त्यामुळे अति कॅलरीज जर का तुम्ही घेतल्या, म्हणजे शरीराला रोजच्या समजा 2400 कॅलरी लागणार आहेत आणि तुम्ही जर का रोजच्या म्हणजे 3000 कॅलरीज खात असाल तर उरलेल्या कॅलरी ज्या आहेत त्या चरबीमध्ये परिवर्तित होणार आहेत. पण ह्याच्यासाठी नुसता उपवास करून काही उपयोग होत नाही. तर याच्यासाठी, कारण तुम्ही उपवास केल्यानंतर काय होणार आहे की जाणारी म्हणजे कार्बोहायड्रेट्स कमी होणार आहेत, पण ऑलरेडी तुमच्या शरीरामध्ये जे कार्बोहायड्रेट्स आहेत ते वापरले गेले पाहिजेत. म्हणजे वजन तुमचं काही रोजच्या येणाऱ्या कार्बोहायड्रेटमधून वाढायचं थांबू शकेल एक वेळ, परंतु आहे तो म्हणजे चरबी जाळली पाहिजे तुम्ही. आणि ती चरबी जाळणीसाठी तुम्हाला प्रोटीन्स खाल्ले पाहिजेत. म्हणजे एक बॅलन्स्ड आहार जर का तुम्ही त्यावेळेला घेतला, मिनरल्स असलेला, ज्याच्यामध्ये म्हणतो ना की अनेक मायक्रोन्यूट्रियंट्स आहेत, न्यूट्रियंट्स आहेत, विटॅमिन्स आहेत, अशा पद्धतीने जर का प्रॉपरली प्लॅन करून आहार घेतला. दुसरी म्हणजे चरबीचं प्रमाण हे इंट्रासेल्युलर पण असतं, म्हणजे सेलच्या आतमध्ये पण चरबी असते आणि सेल्सच्या बाहेर पण चरबी असते. आणि दोन्हीसाठी म्हणजे म्हणतो ना की म्हणजे आतमध्ये सेलच्या आतमध्ये केमिकल रिॲक्शन्स करण्यासाठी वेगळे इन्ग्रेडियंट लागतात, बाहेरची चरबी वितळण्यासाठी वेगवेगळे इन्ग्रेडियंट्स लागतात. आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या खाण्यामधून प्लॅन करता येतात. त्यामुळे प्रॉपरली म्हणजे म्हणतो ना की उगाच मनाने काहीतरी करून म्हणतो म्हणजे वजन कमी करायसाठी म्हणजे नको ते आजार ओढवून घेतात, म्हणजे हे करायचं नाही, ते करायचं नाही, असं मनाने करून घेण्यापेक्षा आयुर्वेद याबद्दल काय सांगतो, तज्ज्ञ याच्याबद्दल काय सांगतात, आणि योग्य आयुर्वेद तज्ज्ञाचा जर का सल्ला करून घेऊन तुम्ही जर का योग्य पद्धतीने या गोष्टी केल्या, मेनली वजन कमी करण्यासाठी पंचकर्माचा फार चांगला वापर होतो. कारण शरीरामध्ये जे काही टॉक्झिन्स निर्माण झालेले असतात, अनावश्यक चरबी निर्माण झालेली असते, ती म्हणजे काढण्यासाठी आयुर्वेदाच्या अनेक पंचकर्माच्या प्रोसेस फार चांगल्या काम करतात. आणि त्याचा जर का आपण वापर केला आणि योग्य आहार जर का घेतला आयुर्वेदाच्या नियमानुसार, म्हणजे आयुर्वेदाने ज्या नियमानुसार सांगितलं त्यानुसार घेतला, तर नक्कीच वजन कमी करता येतं. सर, आपण थोडंसं आता वांध्यत्वावर येऊयात की बाबा मूल न होणं याची नक्की काय काय कारणं आहेत आणि याबद्दल थोडंसं सांगा. आता म्हणजे मूल न होणं, पहिली एक म्हणजे आता आपल्याकडे जे काही आपण मी सांगितलं पहिले 12 वर्ष जे आहेत तो वायूचा काळ असतो. नंतरचा 12 वर्षाचा काळ म्हणजे 12 वर्ष ते 24 वर्ष हा अग्नीचा काळ असतो.
आता याच्यामध्ये 12 वर्ष ते 18 वर्ष ह्या काळामध्ये तुमच्या शरीराची वाढ होत असते. म्हणजे एक म्हणतो ना की मुलगी म्हणजे लहान मुलगी म्हणजे मुलगा आणि मुलगी सेमच असं फक्त म्हणजे बाहेरच्या काही गोष्टी बदल, पण तिचं एका स्त्रीमध्ये रूपांतर होण्याचं जे परिवर्तन आहे ते 12 ते 18च्या काळामध्ये होत असतं. कारण शेवटी अग्नीचा गुणच आहे परिवर्तन करणं. कुठल्याही गोष्टीचं परिवर्तन जे आहे ते अग्नीनी होत असतं. त्यामुळे साधारण 12 ते 18 या काळामध्ये शरीरामध्ये परिवर्तन होतं आणि 18 ते 24 ह्या वयामध्ये नवीन म्हणजे म्हणतो ना आपण नवीन जीवाला जन्म दिला पाहिजे असं आयुर्वेद सांगतं. किंवा म्हणजे जी काही आपली इंडियन सायन्स आहे त्यानुसार म्हणजे अग्नीला जन्म देतो. शेवटी आपण नवीन मूल जन्माला घालतो म्हणजे काय करतो, एक अग्नी निर्माण करतो. आपण म्हणतो ना दिव्याने दिवा पेटवायचा, बरोबर ना. तर एका अग्नीने आपण अग्नी पेटवत असतो. त्यामुळे हा जर का मूल अग्नी काळामध्ये निर्माण झालं तर ते सुदृढ होतं. परंतु आता आपली जीवनशैली अशी झालेली आहे की म्हणजे आपलं म्हणजे म्हणतो ना की शिक्षण आणि करिअर करता करता 24, 25, 26 कधी उलटून जातं कळत नाही. आता साधारण सध्याचं म्हणजे लग्नाचं बरेच जण आम्ही बघतो ते साधारण 26 ते 34 या वयामध्ये लग्न झालेली असतात. आणि मग एकतर उशिरा लग्न झाल्यामुळे प्रॉब्लेम असा होतो की शरीरातला अग्नी कमी झालेला असतो. 24 वर्षानंतर पृथ्वीतत्वाचा काळ चालू झालेला असतो. शरीरामध्ये एक स्थूलता एक स्थिरता यायला सुरुवात झालेली असते. तर अशा वेळेला मग मुश्किल काम काय असतं की अग्नी कमी झालेला आहे आणि तुम्ही नवीन अग्नीला जन्म द्यायचा बघताय तर त्याच्यामुळे वंध्यत्वासारखे प्रॉब्लेम प्रायमरी लेवलला क्रिएट व्हायला लागतात. तर तुम्ही म्हणून म्हणतो ना की एखादा शेतकरी ज्या वेळेला बीज पेरत असतो त्यावेळेला तो जमिनीची पूर्णपणे मशागत करत असतो. आणि ही मशागत जर का प्रॉपरली झाली तरच ते बीज चांगलं फुलेल. तर त्या हिशोबाने तुम्ही जर का म्हणजे मूल व्हायचा प्लॅन करत असाल तर तुम्ही आयुर्वेदानुसार म्हणजे जसं म्हणजे गर्भसंस्कार सांगितले तसे गर्भ राहण्याच्या आधीचे संस्कारसुद्धा सांगितले. योग्य पंचकर्म करून किंवा इतर काही गोष्टी करून जर का तुम्ही शरीरामध्ये पहिल्यांदा अग्निप्रवेश करा आणि मग नवीन अग्नीला जन्म देण्याचा प्रयत्न करा, बरोबर ना. हा अग्नी जर का तुम्ही प्रॉपरली प्रविष्ट केला तर काम होतं. दुसरी गोष्ट म्हणजे आता जर का बघितलं आपण तर फॅलोपियन ट्यूब ब्लॉकेजेसचं प्रमाण बरंच आहे. आता फॅलोपियन ट्यूब ब्लॉकेजेस ज्या वेळेला होतं त्यावेळेला दुर्बिणीने त्या फॅलोपियन ट्यूब्स ओपन केल्या जातात, परंतु एकूण असं लक्षात येतं की ओपन केल्या जातात आणि परत क्लोज होतात. आता ॲक्च्युली या फॅलोपियन ट्यूब्स क्लोज का होतात हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे आयुर्वेद नेहमी मूळ कारणांवर विचार करतं. जर का आपण गर्भाशयाची रचना बघितली तर पुढच्या बाजूला आहे मूत्राशय म्हणजे लघवीची पिशवी आहे आणि मागच्या बाजूला आहे तुमचं मोठं आतडं म्हणजे शेवटचा भाग रेक्टम नावाचा पार्ट येतो. तर जर का कॉन्स्टिपेशनसारखा प्रॉब्लेम क्रिएट झालेला असेल, बरोबर ना, तर म्हणजे जर का आपल्याला म्हणजे संडास साफ होत नसेल, कॉन्स्टिपेशन असेल तर तुमच्या मोठ्या आतड्यामध्ये मल साठून राहतो आणि त्याचं टेम्परेचर जास्ती असतं आणि हे टेम्परेचर वाढलं तर त्याच्यामुळे फॅलोपियन ट्यूब काय होते ब्लॉक व्हायला लागते, बरोबर ना. तर याच्यासाठी तुम्ही दुर्बिणीने ती फॅलोपियन ट्यूब ओपन केली तरी जोपर्यंत तुम्ही ती हीट कमी करत नाही तोपर्यंत ती परत ब्लॉक होणार. कारण ब्लॉक होण्यामागचं कारण तर तुम्हाला दूर करायला पाहिजे. मग अशा वेळेला जर का तुम्ही प्रॉपरली पंचकर्म करून बस्तीसारखे जर का तुम्ही उपाय दिले तर त्याच्यातून कॉन्स्टिपेशनचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो, तिथलं टेम्परेचर कमी होतं आणि फॅलोपियन ट्यूब आपोआप ओपन होते. त्याच्यासाठी तुम्हाला वेगळं काही ऑपरेटिव्ह करण्याची गरज लागत नाही. दुसरं एक कारण त्याच्यासाठी म्हणजे जर का मूत्राचं जरी तुमचं म्हणजे म्हणतो ना टेम्परेचर वाढायला लागलं तर मूत्राचं टेम्परेचर का वाढणार, तर शरीराचं मेटाबॉलिझम बॅलन्स करणारा कोण आहे, लिव्हर. मग शरीराचं मेटाबॉलिक इम्बॅलन्स व्हायला लागलं तर मग रस जी शरीरामध्ये निर्माण होतात त्याच्यामध्ये गरमी जास्ती असते आणि ती गरमी मग लघवीमध्ये यायला लागते आणि त्याच्या हीटमुळे सुद्धा फॅलोपियन ट्यूबचा ब्लॉकेजेसचा प्रकार व्हायला लागतो. तर मग नक्की लिव्हर हीट वाढलेली आहे का तुमची लार्ज इंटेस्टाईनची म्हणजे मोठ्या आतड्याची म्हणजे टेम्परेचर वाढलं आहे म्हणजे लार्ज इंटेस्टाईन हीट आहे का लिव्हर हीट आहे याचं पहिल्यांदा डायग्नोसिस करावं लागतं आणि त्यानुसार जर का तुम्ही उपाय केला तर फॅलोपियन ट्यूब ब्लॉकेजेससारखे म्हणजे गोष्टी तुम्हाला दूर करता येतात. तिसरी गोष्ट म्हणजे फायब्रॉईड निर्माण होतं, बरोबर आहे ना. आता मी तुम्हाला सांगितलं की जसं इस्ट्रोजेन प्रोजेस्ट्रॉन हॉर्मोनचे प्रॉब्लेम क्रिएट झालेले असतात. हळूहळू ज्या वेळेला अग्नीचा काळ संपून जातो कारण शेवटी निसर्ग नियमानुसार 24पर्यंत मूल राहायला पाहिजे. मग त्याच्यानंतर काय होतं की जे कुशनिंग वगैरे तयार होण्याची जी क्रिया आहे गर्भाशयाच्या आतमध्ये ती हळूहळू कमी व्हायला लागते आणि जर का ती अतिप्रमाणात कमी झाली तर मग काय होतं की ज्यावेळेला पाळी येताना म्हणजे सगळं जे निघून जातं त्यावेळेला स्क्रॅचेस निर्माण होतात गर्भाशयाला आणि मग ते स्क्रॅचेसमध्ये तिथे मग फुगे निर्माण व्हायला लागतात आणि त्याच्यामधून मग गाठी तयार व्हायला लागतात, त्याला आपण फायब्रॉईड म्हणतो, बरोबर ना.
तर या फायब्रॉईडच्या गाठी होणं, मग नंतर मग मूल तिथे जर का रेस्ट करायचं असेल तर फायब्रॉईडच्या गाठीमुळे होणार नाही आहे. तर या बाबतीमध्ये सुद्धा नुसतं ऑपरेशन करून जरी त्या फायब्रॉईडच्या गाठी काढल्या तर बऱ्याच वेळेला काय होतात, परत निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे त्या गाठी निर्माण होण्यामागे कारणं नक्की काय आहेत आणि ती कारणं जर का तुम्ही दूर केली तर तुम्हाला वंध्यत्वासारखे प्रॉब्लेम दूर करता येतात. म्हणजे एक तर कसं होतं की अग्नी कमी असल्यामुळे मूल राहत नाही, त्याला तुम्ही पंचकर्मासारखे उपाय करून अग्नीचं हे केलं पाहिजे. दुसरं म्हणजे फॅलोपियन ट्यूब्स ब्लॉकेजेस सारखे प्रकार असतात, त्याच्यासाठी तुम्ही शरीराची गरमी मेंटेन केली पाहिजे. आणि जर का मी फायब्रॉईडसारख्या समस्या असतील तर त्याची योग्य कारणांचा म्हणजे आयुर्वेदानुसार या सगळ्या गोष्टींच्या योग्य कारणांचा, किंवा जर का हॉर्मोनल इम्बॅलन्स असेल म्हणजे आणि त्याच्यामुळे तुमची पाळी रेग्युलर नसेल, किंवा समजा म्हणतो ना की PCOD सारखे प्रॉब्लेम्स तुम्हाला आधी असतील त्यामुळे तुमच्या शरीरात अंडच तयार होत नसेल, तर एक्झॅक्टली काय कारण आहे बरोबर ना, त्याचं मूळ कुठपर्यंत आहे आणि कधीपासून तो प्रॉब्लेम चालू झाला आहे. कारण बऱ्याच वेळेला कसं असतं की अंड प्रॉपरली तयार होत नसतं, नुसतेच हॉर्मोनल म्हणजे इस्ट्रोजन पोझिशनमुळे कुशनिंग तयार होतं, ते पडून जात असतं, आपल्याला वाटतं पाळी येते परंतु अंड प्रॉपर नसतं. तर म्हणजे अंड्याची क्वालिटी कशी आहे, ते तयार होतं आहे का नाही, या सगळ्या गोष्टींचा साकल्याने विचार करून एक्झॅक्टली म्हणजे म्हणतो ना की म्हणजे वंध्यत्वाला कारण काय ते शोधायचं आणि त्यानुसार आयुर्वेदाच्या मार्गाने जर काही योग्य उपाय केला तर नक्कीच तुमचं वंध्यत्वाचे प्रॉब्लेम दूर होऊ शकतात. आजपर्यंत आम्ही अशा अनेक पद्धतीचे केलेले आहेत. तर त्याच्यामुळे आयुर्वेदाचाच म्हणून तर मॉडर्न मेडिसिन साधारण 1980 ते आता 20पर्यंत जास्ती डेव्हलप झाले असं आपण जर का म्हणलं तर आपण कुठल्या स्टेजला आलेलो आहोत. आज म्हणजे 40% टेस्ट ट्यूब बेबी जर का होत असतील तर आपण कुठेतरी चुकीच्या मार्गाने जात आहोत. त्यामुळे आयुर्वेदाची कास धरल्याशिवाय पर्याय नाही आहे सध्या. सर, सुदृढ मूल होण्यासाठी कोणता आहार घेतला पाहिजे, कोणत्या प्रकारचं मानसिक संतुलन हे केलं पाहिजे याबद्दल सांगा. आता जसं मी तुम्हाला म्हणलं की ज्या वेळेला म्हणजे पूर्वी आता म्हणजे आता ॲड ज्या येतात बरोबर ना, म्हणजे पाळीच्या वेळेला सुद्धा तुम्ही सॅनिटरी नॅपकिन लावा आणि खेळा बागडा बरोबर ना, सहलीला जा असं दाखलं तर खरंच एक चुकीचा भाग आहे तो. म्हणजे पाळी येताना स्त्रीच्या शरीराचं डिटॉक्सिफिकेशन होत असतं आणि ही गोष्ट जर का तुम्हाला बघायची असेल तर पाळीच्या काळामध्ये तुम्ही एखादा गजरा लावून बघा, हार्डली 15 ते 20 मिनटामध्ये की अर्ध्या तासामध्ये तो सुकून जातो आणि इतर वेळेला तुम्ही तोच गजरा लावा, तो चांगला दिवसभर टिकतो. म्हणजे किती टॉक्झिन्स आपल्या शरीरातून त्यावेळेला निघत असतात. त्यामुळे पाळीच्या वेळेचे काही नियम आपल्याकडे सांगितलेले आहेत. म्हणजे त्यावेळेला पूर्णपणे आराम करावा, अंघोळ करू नये. आता अंघोळ का करायची नाही, कारण कसं असतं की पाळीच्या म्हणजे डिटॉक्सिफिकेशन होताना शरीराचं एक टेम्परेचर चेंज होत असतं त्या क्रियेनुसार. आणि आपण जर का गरम पाण्याने आंघोळ केली किंवा थंड पाण्याने आंघोळ केली तर अचानक टेम्परेचर बदलण्याची शक्यता असते आणि ते मग त्या डिटॉक्सिफिकेशनला त्रासदायक होऊ शकतं. त्यामुळे स्वच्छता पाळली पाहिजे पण आंघोळ नाही करायची बरोबर ना. त्यानंतर पूर्णपणे आराम केला पाहिजे. दुसरं म्हणजे एकदम हलका आहार त्या काळामध्ये घेतला पाहिजे. कारण कसं होतं की तुमची अर्धी शक्ती जर का पचवण्यासाठीच गेली तर मग डिटॉक्सिफिकेशन प्रॉपरली होणार नाही. त्यामुळे हलका आहार घेतला पाहिजे आणि ह्या जर का गोष्टी तुम्ही प्रॉपरली केल्या तर तुमचं म्हणजे गर्भाशय जे आहे ते सुदृढ राहतं बरोबर. दुसरं म्हणजे तुम्हाला सुदृढ मूल निर्माण करायचं असेल तर अग्नीला जन्म देऊ शकतो. तर तुम्ही ज्या वेळेला म्हणजे म्हणतो ना की 24च्या नंतर जेव्हा मूल जन्माला येणार असतं किंवा त्या पद्धतीने तुम्ही जेव्हा प्लॅनिंग करत असता त्यावेळेला पृथ्वी तत्वाचा पिरियड चालू झालेला असतो. तर त्यावेळेला तुम्ही पहिल्यांदा अग्नी प्रविष्ट करून घ्या आणि मग अग्नीला जन्म द्या तर ते मूल सुदृढ होईल. दुसरी गोष्ट म्हणजे की आपण बघतो की म्हणजे ज्या वेळेला पाळीचे जे म्हणजे समस्या असतात म्हणजे पाळीचा जो पिरियड असतो त्यावेळेला मानसिक असंतुलन होत असतं बरोबर ना. मूड स्विंगिंग होणं किंवा ह्या सगळ्या गोष्टी होत असतात किंवा म्हणजे गर्भधारणा ज्या वेळेला होते त्यावेळेलासुद्धा या गोष्टी होत असतात. परंतु आता कसं आहे की म्हणजे म्हणतो मी घरामध्ये बुजुर्ग लोक किंवा म्हणजे आजी आजोबा वगैरे किंवा आपले आईवडील राहिलेले नाही आहेत आणि त्यामुळे फक्त नवरा बायको दोघंच असतात आणि मग एखाद्या स्त्रीला त्यावेळेला म्हणतो ना की ती मानसिक पातळीवर थोडीशी म्हणजे हळवी झालेली असते, मूल राहिलेलं असतं तेव्हा, किंवा पाळीच्या वेळेलासुद्धा कधी कधी ती थोडी हळवी झालेली असते आणि त्यावेळेला तिच्या नवऱ्याचा मूड वेगळाच असेल किंवा त्याचा जो काही म्हणजे पार्टनर आहे त्याचा मूड वेगळाच असेल. तर मग त्याला असं वाटतं की नेहमीच नाटक करते बरोबर ना आणि तिला वाटतं की त्यावेळेला त्यांनी मला समजून घेतलं पाहिजे आणि ह्याच्यातून मग त्या स्त्रीची मानसिक कुचंबना व्हायला लागते. म्हणजे प्रेग्नन्सी काळामध्ये असेल किंवा पाळीच्या वेळेला असेल तिची जर का मानसिक कुचंबना व्हायला लागली तर त्याच्यातून तिचं मानसिक असंतुलन होतं. आणि जसं मी तुम्हाला म्हणलं की मानसिक असंतुलनाचा म्हणजे इव्हन तुम्ही जर का म्हणजे मॉडर्न याच्यामध्ये सुद्धा बघितलं तर माइंड इज मोर पॉवरफुल दॅन बॉडी असं मानलेलं आहे. त्यामुळे मानसिक गोष्टींचा सर्वात जास्ती परिणाम मुलावर होतो बरोबर आणि त्याच्यातून मग कसं होतं की म्हणजे मग मुलामध्ये अनेक दोष निर्माण होणं किंवा मूल सुदृढ
सुदृढ नसणं किंवा अशा अनेक गोष्टी सर्व निर्माण व्हायला लागतात. जर का तुम्ही आहाराच्या बाबतीत जर का बघितलं तर मग म्हणजे म्हणतो ना, शेवटी अग्नी आहे, त्यामुळे अग्नियुक्त आहार तुम्हाला घेतला पाहिजे, बरोबर ना. मग अग्नीमध्ये म्हणजे प्रोटीन्स हा अग्नियुक्त आहे, बरोबर. मग त्याच्यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट्स घेणं किंवा डिंकासारखे लाडू घेणं, म्हणजे ज्या याच्यातून तुमच्या शरीराचं अग्नी मेंटेन राहील किंवा तुमच्या शरीराचं तापमान मेंटेन राहील. मग असे म्हणजे अनेक प्रकारच्या गोष्टी आपल्याकडे म्हणजे सांगितलेल्या आहेत. त्यानंतर आयुर्वेदामधल्या वनस्पती ज्या काही अनेक आहेत, ज्या याच्यामध्ये घेतल्या जातात, दूध देण्यासाठी शतावरीसारख्या गोष्टी घेतल्या जातात. म्हणजे शरीरामधला अग्नी बॅलन्स त्यावेळेला करायचा असतो, कारण तुमच्या शरीरात पण अग्नी लागत असतो आणि मुलाच्या वाढीसाठी सुद्धा अग्नी. परिवर्तन हा अग्नीचा गुण आहे, बरोबर. म्हणजे त्या मुलाचं रोज वाढ होणार आहे आणि त्याच्यासाठी अग्नीला पर्याय नाही. आणि हा अग्नी मेंटेन करणाऱ्या गोष्टी जर का तुम्ही प्रॉपरली जर का घेतल्या आयुर्वेदाच्या नियमानुसार, तर सुदृढ मूल व्हायला मदत होते. त्याच्याबरोबर म्हणजे शरीरामध्ये टॉक्झिन निर्माण होत असतात, त्यासाठी पंचकर्मासारख्या प्रोसेस करणं. दुसरं म्हणजे त्या वाढत्या वेळेला संस्कार, गर्भसंस्कार सांगितलेले आहेत, ते संस्कार करणं. ह्या सगळ्या गोष्टीतून त्या मुलाची शारीरिक आणि मानसिक दोन्ही पातळीवर व्यवस्थित वाढ होते आणि ते मूल शारीरिक आणि मानसिक पातळीवर म्हणजे सुदृढ, म्हणजे नुसतं ढोलं मूल झालं किंवा म्हणजे म्हणतो ना आपण लगेच बघतो हां बाबा 4 पाऊंडात झालं, 5 पाऊंडात, 6 पाऊंडात झालं, म्हणजे नुसतं ह्याच्यावर नाही. तर ते सुदृढ म्हणजे नुसतं शारीरिक पातळीवर सुदृढ असता कामा नाही, तर ते मानसिक पातळीवर पण सुदृढ असलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी आईचं आणि मुलाचं, बरोबर ना, म्हणजे मानसिक संतुलन ठेवणं, म्हणजे गर्भाचं, म्हणजे त्याच्यासाठी गर्भसंस्कार करणं, आईचं मानसिक संतुलनाचा विचार करणं, या गोष्टी केल्या गेल्या पाहिजेत, तर सुदृढ मूल निर्माण होतं. सर, काही प्रश्न येत आहेत की आत्ताच्या तरुण मुलींना कमरेचे म्हणा किंवा मनका विकाराचे आजार मोठ्या प्रमाणात जाणवतात, तर याबद्दल काय सांगा? आता याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की मेन जे आहेत म्हणजे पोटॅशियम जे आहे किंवा कॅल्शियमसाठी जे ॲब्सॉर्ब करणारे अनेक गोष्टी ज्या बी कॉम्प्लेक्स आहे, हे मोठ्या आतड्यामध्ये तयार होतं. त्याच्यामध्ये आजकाल जर का तुम्ही बघितलं तर ड्राय खाण्याचं प्रमाण फार वाढलेलं आहे. म्हणजे पिझ्झा, बर्गर वगैरे ज्या गोष्टी खाल्ल्या जातात त्याच्यामध्ये म्हणजे चीज आणि बटरचं वगैरे प्रमाण असतं, त्यामुळे पाण्याचं प्रमाण म्हणजे कमी होतं. आणि त्याच्यातून मग कसं होतं की कॉन्स्टिपेशनसारखे प्रॉब्लेम क्रिएट होतात. आणि मग कॉन्स्टिपेशनसारखे प्रॉब्लेम क्रिएट झाल्यानंतर आपलं जर का मोठ्या आतड्याची रचना जर का आपण बघितली तर असा उलट्या सी सारखी आहे, बरोबर आहे. आणि हा जो म्हणजे म्हणतो ना, हा म्हणजे वर जाणारा भाग आहे, म्हणजे असेंडिंग कोलन म्हणतात, ट्रान्सफर आणि डिसेंडिंग कोलन. तर तुमचा मल जो आहे तो या पुढच्या भागामध्ये साठला जातो. आणि कॉन्स्टिपेशनसारख्या प्रॉब्लेममध्ये किंवा तुम्ही जर का मैद्याचे पदार्थ जास्ती खात असाल किंवा तुम्ही जर का नॉनव्हेज जास्ती खात असाल, तर ह्या गोष्टी काय होतात, तुमच्या मोठ्या आतड्यामध्ये हा जो मल आहे तो अनेक काळ पडून राहतो आणि त्याच्यामुळे इकडे प्रेशर निर्माण होतं एका बाजूला. आणि ह्या प्रेशरमुळे तुमचे मणके काय होतात, एका बाजूला खेचायला लागतात, बरोबर आहे. दुसरी गोष्ट म्हणजे असं होतं की तुमच्या मसल्सची जी ताकद आहे, बरोबर आहे ना, ही तुमच्या म्हणजे म्हणतो ना की शरीरामध्ये म्हणजे बी कॉम्प्लेक्स असेल, पोटॅशियम असेल, ह्याच्या गोष्टीवर किंवा कॅल्शियमच्या गोष्टी असतात त्याच्यावर अवलंबून असते. आणि जर का कॉन्स्टिपेशनसारखे प्रॉब्लेम असतील तर ह्या सगळ्या गोष्टी, त्यामुळे तुम्ही आजकाल तरुण मुलींचं जेव्हा आम्ही ब्लड चेक करतो त्या लक्षात येतं व्हिटॅमिन डी कमी आहे, व्हिटॅमिन D3 कमी झालेलं आहे, बी कॉम्प्लेक्सची कमतरता आहे. सगळ्या गोष्टींची जर का कमतरता असेल शरीरामध्ये तर मग त्याच्यातून मस्क्युलर विकनेस यायला लागतो. जर का आयुर्वेदाचा विचार जर का केला, तुम्ही जसे रस घ्याल, म्हणजे तुम्ही अन्नरस, म्हणजे तुम्ही जे काही अन्न घेणार त्याच्यातून रसधातूची निर्मिती होते, रसामधून रक्ताची निर्मिती होते. रस म्हणजे तुम्ही अन्न सुदृढ घ्याल, म्हणजे म्हणतो ना सकस घ्याल तर रस सकस बनतील, रस सकस बनतील तर रक्त सकस बनेल आणि या रक्तापासूनच तुमच्या मांसाची निर्मिती होणार आहे, बरोबर आहे ना. आणि हे मांस जर का सुदृढ असेल, बरोबर आहे ना, तर तुमच्या शरीराला ते पूर्णपणे सपोर्ट देऊ शकेल. पण जर का ते मांस जर का तुमचं वीक झालं तर मग काय होणार आहे, तुमचं जे चरबी आहे, मेद, त्याच्यानंतरचा धातू आला मेद, मग तुमच्या जे चरबीचं प्रमाण आहे ते अनावश्यक वाढायला लागतं. म्हणजे कुठे चरबी जिथे पाहिजे तिथे नसते, नको तिथे चरबी क्रिएट व्हायला लागते. अशा पद्धतीने मग नको तिथे म्हणजे मसल्सच्यामध्ये पण चरबी जाऊन बसायला लागते आणि त्यामुळे मसल्सचे जे मुवमेंट्स आहेत सगळे काम बिघडायला लागतं आणि त्यातून अस्थिसुद्धा वीक व्हायला लागतात. मग जर का एकतर म्हणतो आपण म्हणजे तुमचे म्हणजे मसल्स वीक झालेत, त्यामुळे तुमच्या मणक्याला जे काय म्हणजे एखादा बांबू आहे त्याला जर का दोन्ही बाजूनी बांधून ठेवलेला असेल तर त्याच्यात तंबू उभा राहतो, किती वारा असला तरी पडत नाही. वारा किती जोरात आला तरी तंबू पडणार नाही, परंतु एखादी दोरी लूज झाली तर तो तंबू वाकडा होतो लगेच, बरोबर आहे ना. त्या पद्धतीने तुमचे मसल्स जे आहेत ते वीक झाल्यानंतर काय होणार आहे, तुमच्या पाठीच्या मणक्यांचा सरकायलाच होणार. त्याला मदत काय होणार की तुमच्या कॉन्स्टिपेशनसारखे म्हणजे एका बाजूला जर का पोटामध्ये वजन वाढलं तर ते सरकायला लागणार आणि त्याच्यामधून मग कंबरदुखीसारखे प्रॉब्लेम किंवा मणक्यांमध्ये गॅप येणं किंवा या सगळ्या गोष्टी व्हायला लागतात. तर त्याच्यामुळे म्हणजे आयुर्वेदाचा जो बेसिक जो तत्व आहे की सगळे आजार जे पोटातून होतात
आणि बाह्य जगातून तुम्हाला जे सगळं येणार आहे ते रसांमधून येणार आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या पोटाच्या म्हणजे म्हणतो ना की पचनाकडे आणि तुम्ही काय खाताय या गोष्टींकडे जर का लक्ष दिलं तर तुमचे प्रॉब्लेम्स नक्कीच सॉल्व्ह होऊ शकतात. सर, शेवटचा प्रश्न विचारते की सध्याची ही जीवनशैली आणि मोनोपॉजचा समस्या ही मोठ्या प्रमाणात आत्ता जाणवतीये, तर या काळामध्ये काय काळजी घेतली पाहिजे? कारण प्रचंड प्रमाणात मानसिक संतुलन बिघडतं. हा काळ खूप मोठा संवेदनशील असतो, तर या काळात काय घेतली पाहिजे काळजी? आता म्हणजे जेव्हा मेनोपॉझल पिरियड येतो त्यावेळेला म्हणजे पूर्णपणे हॉर्मोन्स बंद होणार असतात, बरोबर ना. हॉर्मोन्सनी स्त्रीच्या शरीरामध्ये एक ताकद असते, एनर्जी असते, बरोबर ना. हे पूर्णपणे जाऊन ज्या वेळेला वेगळ्या म्हणजे म्हणतो ना की वेगळ्या फेजमध्ये स्त्री जात असते त्यावेळेला मानसिक पातळीवर फार तिचं प्रॉब्लेम झालेला असतो. आणि हा एक आरामाचा काळ असायला पाहिजे, परंतु तसं होत नाही. कारण त्यावेळेला जबाबदाऱ्या वाढलेल्या असतात आणि त्याच्यातून कसं होत असतं की कामाला म्हणजे म्हणतो ना की बाहेरची कामं ऑफिसची करायला लागतात, घरची कामं करायला लागतात, त्यामुळे आराम मिळत नाही आणि त्यामुळे मानसिक असंतुलन व्हायला लागतं. आणि ह्याच्यातून म्हणजे आता प्रत्येक स्त्रीमध्ये मेल आणि फिमेल हॉर्मोन असतात, बरोबर ना. मग कधी कधी हॉर्मोनची गडबड होऊन मेल हॉर्मोन्स वाढायला लागतात आणि मेल हॉर्मोन्स वाढायला लागले तर मेनोपॉझल पिरियडमध्ये नंतरसुद्धा मग म्हणजे मिशी यायला लागणं किंवा दाढी यायला लागणं किंवा म्हणजे आवाज घोगरावणं या गोष्टी व्हायला लागतात. आणि मग असं काही झालं तर आणखीनच त्याच्यातून मानसिक संतुलन बिघडायला लागतं. तर ह्याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे का की शेवटी कामं किंवा म्हणजे म्हणतो ना की करिअर किंवा मुलांची करिअर ह्या सगळ्या गोष्टी जरी इम्पॉर्टंट असतील तरी आपलं आरोग्य हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. ह्या जगामध्ये आपण आलेलो आहे, जीवन उपभोगण्यासाठी आलेलो आहे, त्यामुळे तो एक ठराविक काळ आहे, तो आरामाचा असला पाहिजे. त्या काळामध्ये आपण तणाव कमी राहतील, शारीरिक कष्ट कमी राहतील ह्याची काळजी घेतली पाहिजे. त्या काळामध्ये आयुर्वेदानुसार काही म्हणजे क्रिया सांगितलेल्या आहेत त्या केल्या गेल्या पाहिजेत. आणि सध्याच्या काळामध्ये सगळ्यात सोपी जर का म्हणायला गेलं तर स्त्रीसुक्त म्हणावं त्या काळामध्ये. कारण आम्ही बघितलेलं आहे की म्हणजे बऱ्याच जणांना असं ज्या वेळेला म्हणजे मेल हॉर्मोन्स वाढायला लागतात आणि इम्बॅलन्स व्हायला लागतो त्यावेळेला आम्ही त्यांना स्त्रीसुक्त म्हणायला सांगितलेलं आहे. आणि ह्या स्त्रीसुक्तामुळे म्हणजे आपल्याला असं वाटतं की काही म्हणजे देवीची स्तुती आहे वगैरे, पण ॲक्च्युली स्त्रीच्या शरीरातले हॉर्मोन बॅलन्स करण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे. इवन आम्ही PCOD सारख्या समस्यांमध्ये किंवा म्हणतो ना की मुलींना पाळी येत नाही ह्या समस्यांमध्ये सुद्धा मी म्हणजे त्यांना स्त्रीसुक्त म्हणायसाठी दिलेलं आहे. आणि ह्याचा म्हणजे ट्रिमेंडस चांगला रिझल्ट आलेला आहे. म्हणजे कुठलंही औषध न घेतासुद्धा केवळ 3 महिने स्त्रीसुक्त म्हणूनसुद्धा म्हणजे मेनोपॉझल वेळेच्या समस्या किंवा पाळीची म्हणजे PCOD सारख्या समस्यासुद्धा कमी होताना आम्हाला दिसलेल्या आहेत. तर त्यामुळे म्हणजे आयुर्वेदानुसार म्हणजे काही क्रिया सांगितलेल्या आहेत किंवा त्या काळामध्ये योगासारख्या क्रिया करणं, मानसिक संतुलनासाठी प्राणायाम करणं, मंत्रशास्त्राचा वापर करणं या सगळ्या गोष्टींचा वापर केला. आणि शेवटी म्हणजे आयुष्यातल्या इतर गोष्टी जशा महत्त्वाच्या आहेत तसं त्या काळामध्ये आरोग्यही महत्त्वाचं आहे. त्या काळामध्ये अतितणाव न घेणं, शारीरिक कष्ट कमी करणं, बरं ना, ह्या गोष्टी जर का केल्या तर ह्या समस्या दूर आपण ठेवू शकू नक्कीच. सर, खूप खूप धन्यवाद. तुम्ही खूप चांगली माहिती दिली आहेत आणि नक्कीच आपल्या प्रेक्षकांनाही उपयुक्त आहे अशी माहिती. खूप खूप धन्यवाद तुम्ही पुढारी ऑनलाईनशी संवाद साधल्याबद्दल. नमस्कार. सरांनी या सगळ्या स्त्रियांचे आजार याविषयी खूप चांगलं विश्लेषण केलेलं आहे. सरांचं हडपसर येथे क्लिनिक आहे, ॲडव्हान्स आयुर्वेदा नावाचं हे क्लिनिक आहे. या क्लिनिकबद्दल सर थोडंसं सांगता? जर का आपण बघितलं म्हणजे आपण म्हणजे जोपर्यंत आयुर्वेद किंवा आपण भारतीय शास्त्रांवर आधारलेलो होतो तोपर्यंत आरोग्याच्या एवढ्या समस्या नव्हत्या. पण जसजसं मॉडर्न मेडिसिनचं प्रस्त वाढत गेलं तसं आरोग्याच्या समस्या पण वाढत गेल्या. आपण काही आरोग्याकडे जात नाही आहोत. म्हणजे डायबिटीससारख्या समस्या असतील किंवा ब्लड प्रेशरसारख्या समस्या असतील किंवा म्हणजे आता स्त्रियांमध्ये पाळीसारख्या समस्या असतील किंवा मूल होणं वंध्यत्वसारख्या समस्या असतील, ह्या सगळ्या वाढत चाललेल्या आहेत. याला कारण म्हणजे आपण जर का अनैसर्गिकरित्या नको ती जर का केमिकल्स घेणार असू म्हणजे फर्टिलायझर्सच्या माध्यमातून तरी आपण घेतोच आहे, पण त्याचबरोबर आपण म्हणजे म्हणतो ना की गोळ्यांच्या माध्यमातून घेतो आहे. तर हे जे केमिकल्स आहेत किंवा म्हणजे कमीत कमी औषधांचा वापर करणे हे आपण करायला पाहिजे. आणि आयुर्वेदाबद्दल अनेक माहिती थोडी करून घ्यायला पाहिजे. त्याच्यासाठी माझं यूट्यूब चॅनल आहे डॉक्टर विद्याधर गिरी म्हणून. तर त्याच्यावर मी अनेक म्हणजे म्हणतो लाईव्ह सेशन्स घेत असतो. तर त्याच्यावर अनेक प्रकारची माहिती आहे, तिथे तुम्ही जॉईंट होऊ शकता. किंवा मेडिसिन फ्री लाईफ बाय डॉक्टर गिरी म्हणून आमचं पण एक फेसबुक पेज आहे, त्याच्यावर पण मी अनेक लाईव्ह सेशन घेत असतो. त्याच्यामध्ये डायबिटीज हा माझा मेन विषय आहे. डायबिटीजबद्दल माहिती देत असतो, थायरॉईडबद्दल माहिती देत असतो. त्या पद्धतीने म्हणजे आपण म्हणतो ना की ब्लड प्रेशर किंवा इतर ज्या काही म्हणजे लाईफस्टाईल डिसिजेस म्हणतात
कुठलाही आजार हा जीवनभर चालणारा नाही आहे. त्याला योग्य पद्धतीने तुम्ही जर का मॅनेज केलं तर तुम्हाला औषधं न घेतासुद्धा तुम्हाला जगता येतं. आणि म्हणूनच मी त्या माझ्या प्रत्येक गोष्टीला टॅगलाईन दिलेली आहे की मेडिसिन फ्री लाईफ बाय डॉक्टर गिरी हे फेसबुक पेज आहे, इंस्टाग्राम पेजसुद्धा आहे, त्यानंतर डॉक्टर विद्याधर गिरी म्हणून यूट्यूब चॅनल आहे, त्याच्यावर मी माहिती देत असतो. त्याचबरोबर म्हणजे पुढारीसारखे जे पेपर आहेत किंवा आणखीन अनेक ज्या गोष्टी आहेत बरोबर ना, सोशल मीडियाचे जे ग्रुप्स आहेत आणि तेही मला प्रत्येक म्हणजे म्हणतो ना हे आयुर्वेदाचं ज्ञान की आता पुढारींनी जे आहे आयुर्वेदाचं ज्ञान मी लोकांपर्यंत पोचवण्यासाठी किंवा त्यांच्या जे प्रेक्षक आहेत वाचक आहेत त्यांच्यापर्यंत पोचवण्यासाठी जी काही मदत केलेली आहे त्याच्याबद्दल मी आभारी आहे. आणि दुसरं म्हणजे जर का तुम्हाला निरोगी जीवन एकदाच मिळणार आहे आणि ते जर का निरोगी आणि जर का ते उपभोगून जगायचं असेल म्हणजे शेवटी 3 आपल्याकडे गोष्टी सांगितलेल्या आहेत, राजसिक, तामसिक आणि सात्विक, बरोबर ना. माणूस हा बेसिकली राजसिक असतो कारण त्याला सर्व गोष्टी उपभोगायच्या असतात. आणि आपल्याकडे 4 पुरुषार्थ सांगितलेले आहेत, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. त्यामध्ये म्हणजे हे 4ही पुरुषार्थ म्हणजे काम याच्या म्हणजे अर्थ म्हणजे तुम्ही सर्व सुटेबल असलं पाहिजे आणि काम म्हणजे काय सगळं हे जीवन उपभोगलं पाहिजे. हे जर का तुम्हाला प्रॉपरली करायचं असेल तर तुम्ही आयुर्वेदाच्या मार्गाने गेल्याशिवाय पर्याय नाही आहे. जीवन उपभोगायचं असेल तर जरूर आयुर्वेदाचा वापर करा, त्याची माहिती समजून घ्या आणि आयुर्वेदाच्या पद्धतीने जीवन जगा. नक्कीच तुम्हाला निरोगी जीवनाचा लाभ होईल. खूप खूप धन्यवाद सर. सरांच्या क्लिनिकचा पत्ता आणि नंबर आम्ही तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवत आहोत. तर तुम्ही पाहत राहा पुढारी कस्तुरी क्लब, भाग्यश्री जाधव, पुणे. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी पुढारी ऑनलाईन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.